वाक्प्रचाराचा योग्य अर्थ सांगा. मराठी शब्दसंग्रहामधला अत्यंत महत्वाचा मुद्दा बादरायण संबंध असणे. बऱ्याच जणांना आहे ना हे बादरायण शब्द आला कुठून हेच कळत नाही. ते आज आपण समजून घेणार आहोत, त्याचा ऐतिहासिक संदर्भ घेणार आहोत. आधी याचा अर्थ बघूया. चांगली मैत्री असणे, दूरचा नातेवाईक असणे, जवळचा नातेवाईक असणे, ओढून ताणून संबंध लावणे. त्याचा आणि तिचा काही संबंध नाहीये, पण उगाच आहे बरं काहीतरी. ओढून ताणून संबंध लावणे. आला कुठून? वाक्प्रचार आला कसा मराठीमध्ये तो एकदा माहित झालं ना तुमचं काम सोपं होईल. बघा, महर्षी व्यासांनी काय केलं माहितीये का? ब्रह्मसूत्र लिहिले आणि त्याच्यामध्ये अनेक विरोधी मतांचं खंडन केलं. बघा बरं का, त्यांच्या त्या लेखांमध्ये खंडन केलं आणि व्यासाने एका विशिष्ट मताचं खंडन करताना त्या मताचा संबंध केवळ बादरायणाच्या सूत्रांशी जोडला. बादरायण यांची जी सूत्र आहेत त्याच्याशी तो संबंध जोडला. म्हणजे तो संबंध तार्किकदृष्ट्या किंवा केवळ उल्लेखापुरता आहे, प्रत्यक्षात त्याचा काही उपयोग झालेला नाहीये. या कथेमधून आला हे बादरायण संबंध. बादरायण हा शब्द फक्त तात्विक, अप्रत्यक्ष किंवा तर्कशुद्ध नसलेला संबंध दाखवण्यासाठी रूढ झालेला आहे. बादरायण. आज आपण रात्री 9 वाजता लाईव्ह स्वरूपात तुमच्यासाठी 50 वाक्प्रचार घेऊन येतोय. रोहिदास चोंदे पाटील जीएसटी इन्स्पेक्टर हे युट्यूब चॅनल, तिथे ते लाईव्ह असेल आणि अभ्यास कट्टा या ऍप्लिकेशनवरती लाईव्ह असेल. सगळ्यांनी जॉईन व्हा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल.